सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। नवजीवन एक्सप्रेस मधून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या 3 आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक। मध्य प्रदेशातील बरानपूर येथून 3ही आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 18 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी केले जप्त। नवजीवन एक्सप्रेस मधून प्रवाशांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या 3 आरोपींना भुसावळ रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बरानपूर येथून अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 18 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली असून त्या अनुषंगाने आरोपींची पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे। अपनी कार्रवाई करें आपकी टीम ने, तो आप प्रवासियों को जनता को क्या संदेश देना चाहिए? अभी संदेश का पूछेगा तो सर मराठी ठीक। कालवाई भुसावळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305C प्रमाणे आपल्याकडे दाखल होता। सदर याच्यातील फिर्यादी श्री दिलीप जैन हे नवजीवन एक्सप्रेसने दिनांक 30/12/24 रोजी प्रवास करत असताना त्यांचे 27.5 तोळे 80,000 रुपये कॅश आणि एक मोबाईल तसेच आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे असं चोरीला गेल्याची तक्रार आपल्या इथे दाखल झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास RPFचे मीना साहेब, दया साहेब तसेच आमची DB टीम ही एकत्रित करत असताना प्राप्त CCTV फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आपल्याला 3 आरोपींची माहिती मिळाली। RPFचे दया साहेब, मीना साहेब आणि आमची DB टीम यांनी सदरचे 3 आरोपी हे ताब्यात घेतले। सदरचे 3 आरोपी हे बुरहानपूर, नवापूर, मध्य प्रदेश, नेपानगर येथील आहेत। त्यांच्याकडे सखोल तपास केला, त्यांची पोलीस कस्टडी घेतली। सखोल तपास केल्याच्या नंतर त्या आरोपीकडून आपण गेलेल्या मुद्देमालापैकी जवळजवळ 25 तोळे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। त्याची आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत साधारण 18 लाख रुपये आहे आणि राहिलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तपास हा आम्ही अजून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करत आहोत। सर गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांची पार्श्वभूमी हे तिथलेच आहेत, त्यांची शेती वगैरे व्यवसाय आहे। कधीतरी त्यांच्यावरती अजून चोरीचे गुन्हे दाखल आहेत की नाही याबाबत माहिती घेत आहोत। सर इस कार्रवाई के लिए आपकी ओर से एक टीम गठित की गई थी CPDS, उसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? इसके बारे में हमारे दया सर और मीना सर वो बताएंगे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।